श्रीकृष्णाचं मंदिर, पण नागपूरच्या एका नामांकित शाळेत धर्माच्या आधारावर प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे। दयानंद आर्य गर्ल्स हायस्कूल मध्ये एका मुस्लिम विद्यार्थिनीला धर्माच्या आधारे प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप झाला असून यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे। या प्रकरणात चौकशीनंतर शाळेच्या सेक्रेटरीसह शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूरच्या जरीपटका मार्केट येथील परिसरात असलेल्या दयानंद आर्य गर्ल्स हायस्कूल मधून एक गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे। शाळेतील प्रवेश प्रक्रियेदरम्यान एका मुस्लिम विद्यार्थिनीला फक्त धर्माच्या आधारावर प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे। विद्यार्थिनीची आई आणि एक शिक्षिका शाळेत प्रवेशासाठी गेले असता त्यांना सांगण्यात आलं की शाळा फुल झालेली आहे, पण मात्र नंतर फोनवर संपर्क साधल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली। शाळेचे सेक्रेटरी राजेश लालवानी यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की मुस्लिम मुलांना प्रवेश देऊ नये। हा प्रकार समजताच पालकांनी अल्पसंख्याक विभाग, शिक्षण विभाग आणि बाल कल्याण विभागाकडे तक्रार दाखल केली। 13 मे रोजी तिन्ही विभागाचे अधिकारी शाळेत दाखल झाले असून चौकशीत ही बाब खरी असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर प्राचार्य गीता अग्रवाल यांना नोटीस बजावण्यात आला। त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सेक्रेटरी राजेश लालवानी आणि संबंधित शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे। या प्रकरणात शाळेच्या प्रशासनावर कारवाईची शक्यता आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून धार्मिक भेदभावावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी जोर धरते। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेच रिपोर्ट। यामध्ये जरीपटका मार्केटमध्ये दयानंद आर्य गर्ल्स हायस्कूल आहे, जी अल्पसंख्याकांच्या संदर्भाने आहे। त्याच्यामध्ये यावर्षी करता नवीन भरती चालू होती। भरती तसेच मुलांची ॲडमिशन्स प्रोसेस चालू होती। त्याकरता विविध शिक्षकांना, शाळेतील शिक्षकांना नवीन विद्यार्थी घेऊन येण्याकरता सांगण्यात आलं होतं शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी। त्यामध्ये एक शिक्षिका संबंध म्हणून त्यांनी एक मुस्लिम मुलीला 6वी मध्ये ॲडमिशनसाठी ती शाळेमध्ये घेऊन आली होती आणि शाळेचे जे ॲडमिशन हेड आहेत सिमरन आणि टीचर्स आर्य म्हणून आहेत, त्यांच्याकडे तिला पाठवलं होतं। त्यावेळेला त्या दोन्ही टीचर्सनी त्यांना सांगितलं, त्या मुस्लिम मुलीच्या आईला सांगितलं की सध्या शाळेमध्ये जागा फुल झालेल्या आहेत, तुम्हाला आम्ही नंतर करू। मग ह्या संबंध यांनी त्या दोन्ही टीचर्सना फोनवरून संभाषण करून विचारलं असता की बाबा तुम्ही ॲडमिशन फुल का सांगितलं, तर तेव्हा त्यांना फोनवरून सांगितलं की सेक्रेटरी, शाळेचे सेक्रेटरी आहेत राजेश लालवानी यांनी त्यांना सांगितलेलं आहे की मुस्लिम मुलांना ॲडमिशन देऊ नका। ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभाग, एज्युकेशन डिपार्टमेंट, बाल विकास अधिकारी यांना सगळ्यांना तक्रारी केल्या होत्या। 13 तारखेला या तिन्ही विभागाचे अधिकारी शाळेमध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली असता त्यांना त्या आरोपामध्ये सत्यता आढळल्यानंतर असा चौकशी अहवाल तयार करून तसेच शाळेच्या प्रिन्सिपल गीता हरवानी यांना त्यांनी ऑथरायझेशन लेटर देऊन शाळेविरुद्ध तक्रार देण्यासाठी कळवले। त्याप्रमाणे गीता हरवानी यांनी तक्रार दिल्यावरती त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। BNS 299 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे।